हॅलो, नमस्कार. कसे आहात तुम्ही सगळे? यात्रा संपली की दुसऱ्या दिवशी बघा यांचं सकाळ-सकाळ असं ज्वारीच्या पापड्यांचं काम चालू होतं बनवायचं. इथं मम्मी हटत होती ते पीठ आणि आजी आमची तिकडं खाटबीट आणून ठेवत होती पापड्या करण्यासाठी. मग आम्ही पापड्या केल्या आणि दुपारी आम्ही मावशीकडे गेलो होतो. कारण मावशीचा आज होता वाढदिवस. तुम्ही तर बघितलंच की आम्ही 12ला सेलिब्रेट केलं होतं रात्री. मग तिने आम्हाला घरी सगळ्यांना जेवायला बोलवलं होतं पार्टी म्हणून. तिने घरी स्वयंपाक बनवला होता सगळ्यांचा. मस्तपैकी चिकनची भाजी, भाकरी, भात बनवला होता. मग आम्ही तिच्या घरी गेलो होतो सगळेजण जेवण करण्यासाठी. खूप छान केलं होतं तिने सगळा स्वयंपाक. आम्ही सगळ्यांनी जेवण वगैरे केलं आणि मग तयार होऊन आम्ही सगळे निघालेलो भिगवणमध्ये जाण्यासाठी. बघा आमची बर्थडे गर्ल कशी तयार होऊन निघाली आहे. आणि पलीकडे आहे ना माझे पणजोबा बसलेले. मग जाता जाता आम्ही त्यांनासुद्धा बोलून गेलो आणि मग आम्ही गेलेलो कॉस्मेटिकच्या दुकानामध्ये. तर काय काय घ्यायचं होतं, इथं दुसऱ्या मावशीचं काय काय घेणं चालू होतं आणि आम्ही बसलेलो निवांत. आणि ह्यांचं बघा इथं काय चालू होतं. त्याच दुकानातलं मॅचिंगचं नेलपेंट घेऊन तिथं फॅनखाली बसून निवांतमध्ये लावत बसल्या होत्या मम्मी आणि मावशी. आम्ही एवढं हसत होतो ना त्यांना. मग नंतर ना आम्ही हॉटेलमध्ये गेलो. म्हटलं काहीतरी खावं, फिरून फिरून भूक लागलेली. मग आम्ही मस्तपैकी मंचुरियन ऑर्डर केलं आणि ते खाल्लं. आणि मग आमच्या गावामध्ये ना फक्त महिलांसाठी ऑर्केस्ट्रा ठेवला जातो. दरवर्षी यात्रेनिमित्त फक्त महिलांसाठी ऑर्केस्ट्रा ठेवला जातो. तो आज होता. मग आम्ही परत ऑर्केस्ट्रा बघायला गेलो रात्री. आणि फक्त महिलांसाठीच असतो बघा, फक्त महिलाच दिसणार तुम्हाला. आणि त्याच्यानंतर आम्ही पण जरा धिंगाणा घातला संपल्यावरती ऑर्केस्ट्रा. आम्ही पण नाचलो जरा शेवट शेवट. तर असा होता आजचा दिवस.